हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे सोडे. हे कोळंबी असते ती कोळंबी खारवून सुकवून याचे अशा प्रकारचे सोडे बनवले जातात. तर असे वाळवून ही वाळणीचा प्रकार आहे. वाळवून या मच्छीचा वाळवून याचे अशा प्रकारचे सोडे बनवले जातात. खारवतात आणि ते सुकवतात, मग अशी कोळंबी तयार होते. ही सुकी कोळंबी आहे. तर आज त्यांची रेसिपी आपण बनवूयात. मी कोमट पाणी गरम पाणी केलेले आहे. गरम पाणी यामध्ये ओतून घेऊया आणि हे 15 मिनिटासाठी झाकून ठेवूया. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी झाकून ठेवलेली आहे. आता मी एक मिक्सरचे जार घेतलेले आहे. यात 6 ते 7 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे. 1 इंच आलं घेतलेले आहे. 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. आता याची आपल्याला जाडसर पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण जाडसर पेस्ट तयार करून घेतलेली आहे. हिला काढून घेऊया. बघू शकता आपण अशा प्रकारे मी जाडसर भरड करून घेतलेली आहे. आता आपण एक वाटण तयार करतोय. मी हा कांदा, एक मोठा कांदा भाजून घेतलेला आहे. खोबरे, सुके खोबरे अर्धी वाटी ओले खोबरे, थोडीशी कोथिंबीर, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आले. ही आता आपण याची पेस्ट तयार करून घेणार आहोत. तर प्रथम आपण कांदा, आले लसूण याची पेस्ट तयार करून घेऊया. यातच घेणार आहोत कोथिंबीर. याची पहिले पेस्ट तयार करून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण कांदा, कोथिंबीर याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. काढून घेऊया. आता दुसरे वाटण तयार करतोय. ओले खोबरे, सुके खोबरे, मी 1 मोठा चमचा धणे घेतलेले आहे. 1 छोटा चमचा जिरे घेतलेले आहे. हे या वाटणामध्ये घालणार आहोत. आता लाल तिखट, दीड चमचा मी लाल तिखट घेतलेली आहे. हळद पावडर घेऊया अर्धा चमचा. आता याची पेस्ट तयार करून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले वाटण तयार झालेले आहे. तर चला तर आपण सुरुवात करूया. मी कढाई गॅसवर ठेवलेली आहे. यामध्ये घालणार आहोत तेल. मोठी पळी भरून आपण तेल घातलेली आहे. बघू शकता आपण तेल चांगले तापवून घेऊया. यामध्ये घालणार आहोत आपल्या लसूण, हिरवी मिरची, आले याची पेस्ट घातलेली आहे. आता ही चांगली परतून घेऊया. आपण याला चांगले गुलाबी होईपर्यंत परतून घेणार आहोत. आता यामध्ये घालणार आहोत मसाले. कारण यामध्ये आपण कांदा पहिलाच घातलेला आहे मसाल्यामध्ये. चांगले परतून घेऊया. आता यामध्ये हे हिरवे वाटण घालून घेऊया.
परतून घेऊया. अशा प्रकारे आता यात घालणार आहोत टमॅटो. एक मोठा टमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे, तो घातलेला आहे. परतून घेऊया. आता तो हलकेसे मीठ घालून घेऊया, म्हणजे टमाटर आपला लवकर विरघळेल. हलकेसे मीठ घातलेले आहे. परतून घेऊया आणि याच्यावर झाकण ठेवून आपल्याला टमॅटो विरघळेपर्यंत झाकून ठेवायचे आहे. बघा तर फ्रेंड्स, आपल्या मसाल्याने चांगले तेल सोडलेले आहे. परतून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला छानसा मसाला भाजून घ्यायचा आहे. आता यामध्ये घालणार आहोत सोडे. अशा प्रकारे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे. 15 मिनिटं भिजवून ठेवले आणि मग नंतर त्याला स्वच्छ चोळून धुवून काढले आहे. त्याच्यामध्ये डस्ट, माती, रेती, मीठ असे सर्व प्रकार असतात. त्यामुळे ते आपल्याला स्वच्छ चोळून धुवायचे असते. तर बघू शकता आपण अशा प्रकारे मी सोडे घालून घेतलेले आहे. आता यामध्ये गरम मसाला घालून घेतोय. मी अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे. आता हे पुन्हा आपण परतून घेऊ आणि झाकून ठेवूया. 5 मिनिटे याला चांगली वाफ लागून देऊया. बघा तर फ्रेंड्स, आपला मसाला चांगले शिजलेले आहे, तेल वरती आलेले आहे. आता आपण पुन्हा याला फ्राय करूया. आणि याचा अरोमा खूप छानसा येत आहे. सुवास अख्ख्या घरभर येत आहे. इतका छानसा आपली ग्रेव्ही तयार होत आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे. आता यामध्ये घालणार आहोत मिक्सरच्या जारला जो मसाला तयार केला होता त्यामध्ये पाणी घालून घेतलेले आहे. हे पाणी आपल्याला यात घालायचे आहे. अशा प्रकारे आता गॅसची फ्लेम मोठी करूया आणि मिक्स करूया. आता यात आणखीन थोडेसे पाणी घालणार आहे. बघू शकता आपण छानशी आपली ग्रेव्ही तयार होत आहे. तर आता यावर झाकण घालूया आणि छानशी उकळ येऊन 5 मिनिटे शिजून देऊया आणि मग पुन्हा दाखवते. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली ग्रेव्ही बनलेली आहे. तर आता आपण सर्व करूया. गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. तर बघू शकता आपण अशा प्रकारे मी सर्व केलेली आहे. आपली सोडा ग्रेव्ही अशा प्रकारची मी छानशी ग्रेव्ही बनवलेली आहे. सुंदरशी झालेली आहे, सुवासिक आहे, चविष्ट आहे आणि झणझणीत आहे. अशा प्रकारची मी आपली रायगड जिल्ह्याची अशी छानशी मी ग्रेव्ही बनवलेली आहे. सोडा ह्या कोळंबीला, सुकी कोळंबीला सोडा बोलतात. तर अशा प्रकारची मी ग्रेव्ही बनवलेली आहे. सुंदरशी ग्रेव्ही बनलेली आहे. तुम्ही भाताबरोबर, भाकरीबरोबर, तांदळाच्या भाकरीबरोबर खाल्ली जाते, भाताबरोबर खाल्ली जाते, चपातीबरोबरही खाल्ली जाते. अशा प्रकारची छानशी ग्रेव्ही बनवलेली आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTB किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू आणि छानशी कमेंट लिहा.